विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भांडवलाची आवश्यकता म्हणजे काय याचा विचार करायचा आहे. आता भांडवलाची आवश्यकता जी आहे याचा विचार करत असताना व्यवसायामध्ये भांडवलाची गरज प्रामुख्याने केव्हा असते या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. तर व्यवसायाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर व्यवसायाचा विस्तार जो आहे तो विस्तार किंवा आधुनिकीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. भांडवलाच्या आवश्यकतेचा विचार करत असताना किती प्रमाणात भांडवल हवं आहे, कोणत्या पद्धतीने ते उभं केलं जाणार आहे आणि त्याचा कालावधी किती असणार आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जात असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल आपल्याला बघायचे आहे. आपण संस्थात्मक वित्तव्यवस्था म्हणजे काय हे बघितलं, त्याचं महत्त्व विचारात घेतलं. यावरून आपल्या हे लक्षात आलं आहे की प्रत्येक व्यवसायासाठी व व्यवसायाच्या प्रत्येक कार्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आता हे भांडवल जे आहे हे भांडवल जमा करायला सुरुवात केव्हापासून केली जाते, तर व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक किंवा भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी केली जात असते. आता सुरुवातीचा कालखंड म्हणजे आपण कोणता सांगू शकू की कंपनी स्थापनेची प्रवर्तनावस्था. इयत्ता 11वीमध्ये आपण प्रवर्तनावस्था आणि या प्रवर्तनावस्थेतील टप्पे जे आहे ते टप्पे विचारात घेतलेले आहे. तर प्रवर्तक जो आहे तो प्रवर्तक व्यावसायिक संधीच्या शोधात असतो. व्यवसायाची कल्पना त्याला सुचते. प्रत्येकालाच ती कल्पना सुचणार आहे का? नाही. तर तिथे एखादी व्यक्ती जी आहे ज्याच्याकडे कल्पकता आहे त्या व्यक्तीला ती कल्पना जी आहे ती कल्पना सुचणार आहे, परंतु त्या कल्पनेवरती लगेच तो अंमलबजावणी करतोय का? नाही. तर तो कल्पना सुचल्यानंतर व्यावसायिक शक्यतांचा शोध घेतो. म्हणजे त्याला जी कल्पना सुचली ती व्यावहारिकदृष्ट्या व्यापारदृष्ट्या जे आहे तांत्रिकदृष्ट्या फायदेशीर आहे की नाही याचा अंदाज जो आहे तो अंदाज घेतो आणि त्यासंबंधीची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो. आणि ही पावले उचलल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, तो म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये आवश्यक आहे या संबंधीचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक जो आहे तो निर्णय घेतला जात असतो. सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितीचा विचार जो आहे तो परिस्थितीचा विचार करून भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवताना उद्योजक स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता किती आहे हे विचारात घेतो. आता आपण भांडवल आवश्यकतेचा विस्तृतपणे अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे, तर स्थिर भांडवल जे आहे या स्थिर भांडवलाचा विचार आपल्याला करायचा आहे. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला काय म्हटलं जातं आहे? स्थिर भांडवल असं म्हटलं जातं आहे. साध्या शब्दात जर सांगायचं असेल तर स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवण्यात येणाऱ्या भांडवलाला स्थिर भांडवल असं म्हणतात. आता स्थिर भांडवलाचे उदाहरणं जे आहेत तर उदाहरणांचा जर विचार केला गेला तर जमीन व इमारत, उपस्कर व अनायुक्ती, यंत्रसंच व यंत्र. आता हे शब्द तुम्हाला थोडे अवघड वाटतील. इंग्लिशमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला हे शब्द लगेच लक्षात येतील. जमीन, इमारत तर आपल्याला माहिती, लँड अँड बिल्डिंग. उपस्कर व अनायुक्ती तर फर्निचर आणि फिक्चर, यंत्रसंच आणि यंत्र, प्लांट आणि मशिनरी. म्हणजे तिथे जमीन, इमारत, फर्निचर, त्यानंतर प्लांट आणि मशिनरी, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी जे भांडवल गुंतवलं जातं त्याला काय म्हटलं जातं आहे? स्थिर भांडवल जे आहे ती स्थिर भांडवल असं म्हटलं जातं. आता स्थिर भांडवलाची संकल्पना जी आहे ती संकल्पना सर्वप्रथम डेव्हिड रिकार्डो यांनी मांडली. तर स्थिर भांडवल म्हणजे स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती. आता हे भांडवल जे आहे हे भांडवल दीर्घकाळापर्यंत टिकते, म्हणून या भांडवलाला दीर्घ मुदतीचे किंवा कायमस्वरूपी भांडवल म्हणतात. या भांडवलाशिवाय उद्योग संस्थेची सुरुवात करता येत नाही. तसेच
विद्यमान म्हणजे कोणत्या, तर अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्त पुरवठा करण्यासाठी, साधनसामुग्री बदलण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते. भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या उद्देशाने अशी गुंतवणूक केली जाते. अशी गुंतवणूक स्वतःबरोबर जोखीमही आणते. भाग, बंधपत्रे, कर्जरोखे, दीर्घ मुदतीचे कर्ज याद्वारे या भांडवलाची उभारणी केली जाते. आता स्थिर भांडवलाचा अर्थ किंवा स्थिर भांडवल म्हणजे नक्की काय, हे जे मी सांगितलं तर हे आपण या तक्त्याच्या आधारे आपण विचारात घेऊया. तर दीर्घ मुदतीचे भांडवल, स्थिर भांडवल जे आहे हे भांडवल व्यवसायामध्ये कायमस्वरूपी असते आणि दीर्घ कालावधीसाठी असते. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं आहे, दीर्घ मुदतीचे भांडवल म्हटलं जातं आहे. आणि याचा वापर कधी केला जातो आहे, तर दीर्घ काळामध्ये कंपनीमध्ये दीर्घ काळासाठी या भांडवलाचा वापर केला जातो. या भांडवलाची गुंतवणूक जी आहे ती कशामध्ये केली जाते, जमीन, इमारत आणि यंत्रसामुग्री. या भांडवलाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय आहे, की भविष्यामध्ये या भांडवलापासून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त होतो. ही जी गुंतवणूक केलेली आहे किंवा हे जे भांडवल आहे हे भांडवल जोखमीचं असतं, कारण दीर्घ कालावधीसाठी असते आणि दीर्घ कालावधीमध्ये तिथे त्याचा विचार केला जातो आहे. त्यामुळे जोखीम जी आहे किंवा धोका जो आहे तो धोका जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हे भांडवल जे आहे हे भांडवल कोणत्या मार्गाने उभं केलं जाते, समहक्क भागांची विक्री जी आहे ती समहक्क भागांची विक्री जी आहे ती विक्री केली जाते. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीचे कर्ज जे आहे त्या दीर्घ मुदतीच्या कर्जाद्वारे या भांडवलाची उभारणी जी आहे ती उभारणी आपल्याला आता बघायचं आहे. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक. आता स्थिर भांडवल म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलेलं आहे. तर स्थिर भांडवल म्हणजे तिथे स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती, जमीन, इमारत, यंत्रसामुग्री अशा प्रकारे आपण स्थिर भांडवल म्हणजे काय हे लक्षात घेतलेलं आहे. आता स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक जे आहेत ते घटक आपल्याला बघायचे. त्यामध्ये व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाचं आकारमान, व्यवसायाची व्याप्ती, भाडेतत्वाचे प्रमाण, उपकराराची व्यवस्था, जुन्या मालमत्तेचे संपादन, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, आंतरराष्ट्रीय स्थिती, अर्थव्यवस्थेचा कल, लोकसंख्येचा कल, ग्राहक प्राधान्य आणि स्पर्धात्मक घटक. हे जे घटक आहे हे काय करताय, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम जे आहे ते परिणाम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपण सर्वप्रथम व्यवसायाचं स्वरूप जे आहे ते व्यवसायाचं स्वरूप आणि व्यवसायाचा आकारमान विचारात घेऊया. तर उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी स्थिर भांडवलात गुंतवावा लागतो. उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा ज्या आहेत त्या. उत्पादन जे आहे ते एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जातं आहे. उद्योगधंदा जो आहे तो उद्योगधंदा किंवा लोकोपयोगी सेवा, लोकांना तिथे जी आहे ती सेवा उपलब्ध करून दिलं जातं. यांना मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. आता लोकोपयोगी सेवाचं जर उदाहरण जर आपण घेतलं तर रेल्वे, रस्ते इत्यादी उपयुक्त सेवा ज्या आहे त्यांना काय करायचं आहे, लोकांना सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. सेवा उपलब्ध करून द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलात गुंतवणूक करावी लागते. आता रेल्वेचा जर विचार केला गेला किंवा रस्त्याचा रेल्वेचा किंवा रस्त्याचा जर विचार केला गेला तर रेल्वेसाठी बघा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रेल्वे रूळ जे आहेत ते, त्यानंतर रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत ते, इंजिन वगैरे या सगळ्यांमध्ये गुंतवणूक सर्वप्रथम करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचा जर विचार केला गेला तर रस्ते बांधणीसाठी जे आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात यंत्र जे आहे ते यंत्र तिथे खरेदी करावं लागणार आहे. त्यानंतर तिथे त्याच्यावरती जी प्रक्रिया केली जाते किंवा त्यासाठी जो माल लागतोय तर त्या संबंधीचे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर उत्पादन जर करायचं असेल तर उत्पादनासाठीच कसली गरज असणार आहे, तर जमीन, इमारत, यंत्रसामुग्री याची गरज जी आहे ती गरज तिथे असणार आहे. मग या दृष्टीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक कायमस्वरूपी करावी लागत असते. कायमस्वरूपी गुंतवणूक करावी लागते, त्यामुळे स्थिर भांडवलात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असते. इथे जे आहे तर त्याप्रमाणे उत्पादनाचाही विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे व्यवसायाचं आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते, तेव्हा नैसर्गिकपणे
अधिक स्थिर भांडवलाची गरजमान जी आहे ती गरज असणार आहे. आणि साहजिकच साधं हे आहे की आकारमान मोठं, तर व्यवसायाचं आकारमान मोठं, तर साहजिकच त्याला काय लागणार आहे, भांडवल जे आहे ते भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करायचा आहे, तर त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचं आहे. उत्पादन करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री जी आहे त्या यंत्रसामुग्रीची गरज भासणार आहे. जमीन आणि इमारतीची गरज जी आहे ती गरज तिथे भासणार आहे. तर पुढे जे आहे तर पुढे आपण विचार करणार आहोत व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाचा विस्तार या अर्थाने आपण व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊया. व्यवसायाची व्याप्ती अधिक तर परिणामी लागणारे स्थिर भांडवलही अधिक प्रमाणात लागेल. एखाद्या व्यावसायिक संस्थेत उत्पादनाचे कामकाज सुरू असेल तर त्याचबरोबर वितरणही ते करणार असेल तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे एखाद्या व्यवसायाचा जर विचार केला गेला तर उत्पादनही करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचं वितरण जे आहे ते वितरणही करायचं आहे. मग उत्पादन करायचं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल, वितरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागणार आहे. त्यामुळे व्यवसायाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती म्हणजेच व्यवसायाचा विस्तार मोठा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज जी आहे ती गरज भासणार आहे. पुढे जे आहे ते म्हणजे भाडे तत्वाचे प्रमाण. तर साधं उदाहरण बघा, आपण घर विकत घेतले तर आपल्याला जास्त पैसे लागतील की भाड्याने ते घर घेतल्यानंतर? बरोबर, भाड्याने घर घेतल्यानंतर आपल्याला त्याचं भाडं जे आहे ते भाडं द्यावं लागणार आहे. अगदी त्याचप्रमाणे उद्योजकाने भाडे तत्वाने मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल. मालमत्ता संपादन म्हणजे काय, तर त्याने जमीन, इमारत, यंत्रसामुग्री ही जी मालमत्ता आहे ही मालमत्ता काय केलेली आहे, भाड्याने घेतलेली आहे. भाड्याने घेतली असेल तर साहजिकच त्याला तिथे काय लागणार आहे, कमी प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता भासणार आहे. त्यानंतर उपकराराची व्यवस्था. आता उपकराराची व्यवस्था म्हणजे काय, तर उत्पादनाच्या काही प्रक्रिया उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केलेला असेल. म्हणजे उत्पादन जर करायचं असेल त्यातील काही प्रक्रिया जी आहे तर त्यातला काही भाग जो आहे, एखादा त्याचा पार्ट जो आहे तो पार्ट दुसरं कोणाकडून तरी बनवून घ्यायचा किंवा त्याच्यातलं काही कामकाज जे आहे ते दुसऱ्या एखाद्या कंपनीकडे सोपवायचं. अशा प्रकारे जर कंपनीच्या तिथे व्यवस्थापनाने निर्णय जो आहे तो निर्णय घेतला असेल तर त्यामुळे साहजिकच कमीत कमी मालमत्तेची गरज जी आहे ती गरज तिथे भासणार आहे. त्यानंतर जुन्या मालमत्तेचे संपादन. आपण जुन्या मालमत्तेचे संपादन, तर यासाठी आपण व्यवहारामध्ये काय शब्द वापरतो, तर सेकंड हँड. तर तिथे साधं उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातलं किंवा तुमच्याशी संबंधित उदाहरण घेऊया. तुम्ही नवीन पुस्तक बाजारात घ्यायला जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतात की सेकंड हँड पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला जास्त पैसे लागतात? साहजिकच तुम्हाला नवीन पुस्तकाला जास्त पैसे मोजावे लागतात. अगदी त्याचप्रमाणे यंत्रसामुग्री जी आहे ती यंत्रसामुग्री किंवा यंत्रसंच जे आहे किंवा फर्निचर जे आहे याची कंपनीला आवश्यकता असते. तर हेच जर कंपनीने नवीन खरेदी करण्यापेक्षा जुनं जे आहे ते जुनं जर कंपनीने खरेदी केलं तर साहजिकच काय होणार आहे, स्थिर मालमत्तेमध्ये आवश्यक असलेली गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक काय होणार आहे, कमी प्रमाणामध्ये जी आहे ती कमी प्रमाणामध्ये होणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करणाऱ्या संस्थांसाठी हा घटक महत्त्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार जो आहे त्या दृष्टीने इथे विचार करतोय. युद्धाची शक्यता असताना व पुढे युद्धाची शक्यता आहे किंवा युद्ध झाल्यानंतर पुढची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये सामग्रीची कमतरता जी आहे ती कमतरता भासणार असेल तर कंपनी जी आहे ती कंपनी काय करते, मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच काय करते, गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करून जर कंपनीने तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर साहजिकच काय होणार आहे, स्थिर भांडवलाची आवश्यकता जी आहे किंवा स्थिर भांडवलाची गरज जी आहे ती गरज जास्त भासणार आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर व्यवसाय विस्ताराला चालना दिली जाते. म्हणजे तिथे कंपनीच्या व्यवस्थापकीय यंत्रणाच्या लक्षात आलं की कंपनीचा भविष्यकाळ चांगला आहे किंवा कंपनीचं जे काही उत्पादन आहे याला भविष्यामध्ये
चांगली मागणी असणार आहे. तर अशी जर परिस्थिती असेल तर ते काय करताय, मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात आणि त्या दृष्टीने आपलं कामकाज करता आणि भविष्यामध्ये जो फायदा आहे तो फायदा प्राप्त करून घेण्यासाठी इथे प्रयत्न जे आहे ते प्रयत्न ते करत असतात. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी चांगली संधी असते. लोकसंख्या जर वाढली तर साहजिकच त्या लोकसंख्येला आवश्यक असणारे जे घटक आहे त्या घटकांची मागणी वाढणार आहे. मग लोकसंख्येचा कल जो आहे तो कल जर विचारात घेतला तर त्या दृष्टीने तिथे ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन किंवा कपडे जे आहे हे व्यवसाय जे आहे या व्यवसायांना लोकसंख्या जर वाढली तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे आहे तर मोठ्या प्रमाणात उत्पादनाची संधी प्राप्त होते आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करावी लागत असते. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायात योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. मग याच्यामध्ये त्यांनी कसलं उदाहरण दिलेलं आहे, मोबाईल फोनचं उत्पादन आणि नेटवर्क प्रदाते. तर तिथे जे आहे योग्य मागणी जी आहे ती योग्य मागणी असेल तर तिथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करत असतात. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्पर्धात्मक घटक. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक, स्पर्धात्मक घटक. आता प्रतिस्पर्धी व्यवसायापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. आता स्पर्धात्मक घटक, आता स्पर्धा आपण बघितलं आहे की तिथे जे आहे कंपन्यांमध्ये स्पर्धा असते. आपण सुद्धा बघा उत्पादन जे आहे किंवा एकच वस्तू आपण ज्यावेळेस बाजारात विकत घ्यायला जातोय तर ते वेगवेगळ्या कंपन्यांचं उत्पन्न आपल्याला दिसतंय. आपण त्याच्यातून कोणतं विकत घेण्याचा प्रयत्न करतोय, जे जास्त चांगलं आहे, जास्त फायदेशीर आहे ते विकत घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता तिथे जर आहे एखाद्या कंपनीने स्वयंचलित यंत्राचा वापर केला तर स्वयंचलित यंत्राचा वापर करून जे उत्पादन होणार आहे ते नक्कीच चांगलं असणार आहे. मग त्यामुळे त्याला मागणी वाढेल. मग ती दुसरी जी कंपनी आहे ती कंपनीसुद्धा काय करेल, स्वयंचलित यंत्राचा वापर करून त्याच कंपनीसारखं उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे प्रतिस्पर्धी जी कंपनी आहे त्या कंपनीने जर स्वयंचलित यंत्राचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर तशाच प्रकारचं तंत्रज्ञान कंपनीला खरेदी करावं लागेल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक